आजची गोष्ट या मालिकेच्या 25 जुलैच्या भागामध्ये आता इकडे खूप छान मूडमध्ये सावनी असते आणि ती सांगत असते, मी इतकी खुश आहे ना, मी पण आजपासून मिसेस सावनी हर्षवर्धन अधिकारी म्हणून मिरवणार आहे. मिसेस अधिकारी, किती सुंदर वाटतंय हे नाव. आणि खरं सांगू का मुक्ता, मी खूप खुश आहे. आणि हे बघ, तू ह्या अशा साध्या साडीमध्ये येऊ नकोस. मी तुझ्यासाठी खूप छान साडी आणले. आत्ताच आपली फ्रेंडशिप झाली की नाही काल, तर आपण या फ्रेंडशिपचं सेलिब्रेशन करायचं आहे. मी तुझ्यासाठी आणलेली साडीचा तू स्वीकार कर, असं म्हणत सावनी खूप एक्साइटेड असते. आणि मुक्ताला मात्र या सगळ्यामुळे खूप त्रास होत असतो. ती विचार करत असते की सावनी किती खुश आहे आणि मी ज्या वेळेला हे सगळं उलगडेन तेव्हा या सगळ्यामध्ये त्यांना सहन करण्याची शक्ती दे, असं म्हणत मग मात्र मुक्ता स्वतःशीच विचार करत बसते. तोपर्यंत सावनी छानपैकी काठापदराची साडी घेऊन येते आणि ती म्हणते, हे बघ, ही काकूबाई टाईपच साडी आहे. म्हणजे तुला ह्या अशाच आवडतात ना साड्या, तुला फॅन्सी वगैरे साड्या काही आवडत नाहीत, त्यासाठी तुझ्यासाठी ही काकूबाई स्टाईल साडी आणलेली आहे. मस्तपैकी साडी घाल, छानपैकी तयार हो आणि लग्नामध्ये खूप सुंदर दिस, असं म्हणत सावनी तिला साडी देते. त्यावेळेला मुक्ता म्हणते, अरे बापरे, आता ही साडी नेसून जाण्यासाठी खूप लेट होईल. मग मी एक काम करते, मी न पटकन आवरते आणि पुढे हॉलवरती होते. मग तुम्ही हॉलवरती नंतर या, मी फोन करेन, त्यानंतर तुम्ही सगळ्यांच्या सोबत हॉलवरती या, असं म्हणत मुक्ता सावनीला मी सांगितल्यावरतीच हॉलमध्ये या असं समजावून सांगते आणि ताबडतोब निघून जाते. मग सावनी बाकीच्या मुलींना आपल्याला रेडी व्हायला सांगते. मग आता सावनी इकडे रेडी होत असते. तोपर्यंत मुक्ता कोमलकडे येते. मुक्ता कोमलकडे येते आणि कोमलला सांगते, कोमल, म्हणजे मी तयार होऊन हॉलवरती चाललेले आहे, तू आहेस ना इकडे? सावनीला कोणत्याही गोष्टीची मदत वगैरे काही लागलं तर बघशील ना? यावरती कोमल सांगते, हो वहिनी, म्हणजे मी आहे. यावरती मुक्ता सांगते, तू एक काम कर, तू तिकडे जाण्याची गरज नाहीये, तू इथेच थांब, मी तुला फोन करेन, मग त्यानंतर तू सावनीकडे जा. मला थोडंसं काम आहे, पण मी हॉलमध्ये जाणार आहे आणि हॉलवरती गेल्यावरती तुला मी कॉल करते, असं म्हणत मुक्ता आता इकडे कोमलला प्लॅन समजावून सांगते. आणि ती आता कोमलला घरी ठेवून तिचा प्लॅन वर्कआउट करण्यासाठी तिची मदत घेणार असते. पण या सगळ्यामधलं कोमलला काहीच माहीत नसतं. तोपर्यंत मुक्ता रेडी होते आणि हॉलवरती जायला निघते. ऑलरेडी सागर हॉलवरती आलेला असतो. ऑलरेडी इकडे आता मिहिका सुद्धा हॉलवरती येऊन ती रूम डेकोरेट करायला लागली असते. छानपैकी रूम तर डेकोरेट झाले, अजून काय करता येईल असा विचार करत ती उभी असताना तिकडून आता येतो तो म्हणजे एक वेटर येऊन तो कॉफी देतो. कॉफी देऊन वेटर तिकडून निघून जातो. तोपर्यंत आता इकडे मिहिका म्हणत असते, मी तर कॉफीची ऑर्डरच दिली नाहीये, तुम्ही का बरं कॉफी आणलेली आहेत? यावरती तो म्हणतो, हर्षवर्धन सरांनी सांगितलंय की तुम्ही मगापासून खूप काम करताय ना, म्हणून त्यांनी तुमच्यासाठी कॉफी पाठवलेली आहे. यावरती मिहिका विचार करते, बराच वेळ झालाय कॉफी घेतलेली पण नाहीये. मग ती कॉफी घेण्यासाठी आता मात्र तयार होते. ती कॉफी घेत आहे की नाही हे आता हर्षवर्धनने त्या माणसाला पाहायला सांगितलेलं असतं. तोपर्यंत मुक्ता इकडे खूप सुंदर तयार होते. छानपैकी पैठणी नेसून मुक्ता आता नथ अडकवते आणि आता सुंदरपैकी तयार होऊन मुक्ता आता निघते. तोपर्यंत निघता आधी नताशाला कॉल करते. नताशा, ऑल ओके? यावर नताशा म्हणते, तुम्ही इकडे या, मी ऑलरेडी हॉलवरती पोहोचलेली आहे. हॉलवरती पोहोचून तुमची वाट पाहते, मी तुम्हाला मेसेज करत राहीन. यावरती मुक्ता सांगते, हो, इकडचं सुद्धा सगळं सेट झालेलं आहे, म्हणजे आता CCTV फुटेजमध्ये दिसेल ते सगळं आता मी इकडे टीव्हीवरती सेट करून ठेवलेलं आहे. टीव्ही लावला की त्या रूममधलं CCTV फुटेज सगळं इकडे दिसेल. नताशा म्हणते, हो, मी तुम्हाला योग्य त्यावेळी कॉल करेन आणि त्याच वेळेला तुम्ही आता ते CCTV फुटेज लावायला सांगा, असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे नताशा फोन ठेवते आणि हर्षवर्धनकडे पाहते. हर्षवर्धन नताशाकडे पाहतो आणि म्हणतो, थँक्यू, म्हणजे आज असा मोठा धमाका करणार आहे ना मी की एका दगडात 1, 2 नाही 3 पक्षी मारले जाणार आहेत. आणि असं म्हणत तो आता नताशाचे आभार मानतो. तोपर्यंत इकडे आता मिहिका कॉफी पिते. हे सगळं वेटर पाहतो आणि तो हर्षवर्धनला थम्स अप करून, फायनली तुमचं काम झालेलं आहे, कॉफी सांडली नाही, कॉफी राहिली नाही, असं म्हणत कॉफी तिने प्यायलंय असं आता सांगतो. त्यानंतर हर्ष खूप खुश होतो. तोपर्यंत अजून काही मिहिका रूम डेकोरेटच करत असते. तोपर्यंत सावनी तयार होत असते
आणि तिची तयारी पूर्णच होत नसते त्यावेळेला इंद्रा येते आणि म्हणते, काय ग बाय, किती अजून हिला सहन करायला लागणार आहे आणि किती अजून ही तयार होत बसणार आहे, मला तर काय कळतच नाही आहे. यावरती स्वाती म्हणते, मम्मी राहू दे, आता झालं ना, आता हे लग्न झालं की ती इकडून निघून जाणार आहे की नाही. असं म्हटल्यावर ती मग मात्र इंद्रा म्हणते, मी वाटच बघते कधी एकदाची ही इकडून निघून जाते ते. असं म्हटल्यावर ती मग मात्र स्वाती म्हणते, मम्मी जाऊ दे ना, तू नको स्वतःला त्रास करून घेऊ. पण ऐकेल तर ती इंद्रा कुठली. इंद्रा आता खूप मोठी युक्ती करते. इंद्रा आता फोन लावते मिहीरला आणि म्हणते, हो हो मिहीर, म्हणजे तुझी बहिणीच तयार झाली मुक्ता. तिला काय जातीच्या सौंदर्याला तयार होण्यासाठी फार काय वेळ लागत नाही. हा, पण तुझी बहिणीच अजून सावनी तयार नाही झाले बरं का. तिला मेकअप आणि तामझाम हे करायला खूप वेळ लागतो, कळतंय ना तुला मिहीर. असं म्हणत इकडे इंद्रा मुद्दाम सावनीचा आता पाणउतारा करण्यासाठी फोनवरती बोलण्याची ऍक्टिंग करते. सावनी विचार करते, ह्या कधी सुधारणार नाहीयेत, मला टोमणा मारण्याचं ह्या सोडणारच नाहीयेत. पण सावनी लक्ष न देता छानपैकी तयार होत असते. इकडे इंद्रा सांगते, झाला का रे नट्टापट्टा, चल लवकर चल. असं म्हणत इंद्रा टोमणामध्ये सावनी म्हणते, आटपले, थोड्याच वेळात निघूया. असं म्हणत सावनी तयार होत असते. तोपर्यंत मुक्ता छानपैकी तयार होऊन हॉलवरती पोचते. सागर ऑलरेडी पोचलेला असतो, मिहीर पोचलेली असते. पण या सगळ्यांना माहिती नसतं की मिहिका वरचा स्वीट डेकोरेट करत आहे ते. तोपर्यंत आता इकडे मिहीर आणि सगळी डेकोरेशन करत असताना सागरचं लक्ष जातं ते म्हणजे मुक्ताकडे. मुक्ता नखशिकांत सुंदर दिसत असते. सागर तिच्याकडे पाहतो, तिच्या जवळ येतो, एकटक पाहतो, पण मुक्ताचं लक्षच नसतं. मुक्ता इकडे तिकडे पाहत असते आणि सागर म्हणतो, काय चाललंय काय, म्हणजे माझ्या सुंदर बायकोकडे मी एकटक पाहतोय पण बायकोचं माझ्याकडे लक्षच नाहीये. बायकोचं लक्ष कुठेतरी भलतीकडेच आहे, नक्की चाललंय तरी काय तुमच्या मनामध्ये. यावरती मुक्ता थोडीशी गडबडते आणि विचार करते, सागर सॉरी. मनातल्या मनात सागरची माफी मागत ती विचार करते, आज जे मी करणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं नाहीये, पण ना लवकरच ज्या वेळेला सत्य समोर येईल तेव्हा तुम्हाला समजेल. आदित्यच्या भल्यासाठी आणि सावनीच्या भल्यासाठी मला हे करायलाच पाहिजे. त्यावेळेला सागर म्हणतो, काय लक्ष आहे कुठे तुमचं. यावरती मुक्ता म्हणते, काही नाही. यावरती सागर म्हणतो, हे जरा जास्तच झालं हा. यावरती मुक्ता म्हणते, काय झालं तरी काय. यावरती सागर म्हणतो, इतकं सुंदर दिसायची गरजच काय आहे तुम्हाला. म्हणजे कसं आहे ना, मुळातच तुम्ही बायका सुंदर आणि त्यात आपलं सौंदर्य नटवायची कला तुम्हाला इतकी सुंदर अवगत असते आणि ती कला तुम्हाला पण अवगत आहे बरं का. इतक्या नखशिकांत सुंदर दिसताय ना तुम्ही की तुमच्याकडून नजरच हटत नाहीये. असं म्हणत सागर आता मुक्ताचं कौतुक करत असतो आणि मुक्ता मात्र लाजून लाल होते, पण तिच्या मनामधले विचार जात नसतात. तोपर्यंत मिहीर येतो आणि दादू चल ना, दादू चल लवकर, मला तुझ्या मदतीची गरज आहे. यावरती सागर म्हणतो, तुला कळतंय का मी काय करतोय, बायकोशी बोलतोय ना, इतकी सुंदर बायको आहे पाहतोय ना. त्यावरती मुक्ता म्हणते, जा, मिहीरला मदतीची गरज आहे, जा लवकर. असं म्हणत मुक्ता सागरला पेटाळते. मग सागर निघून गेल्यावरती आता मात्र मुक्ताची नजर हर्षवर्धनला शोधत असते. हर्षवर्धन तोपर्यंत हॉलमध्ये येतो, तिथे असलेल्या लोकांना ग्रीट करतो आणि त्यानंतर डायरेक्ट जे स्वीट बुक केलेलं आहे त्या स्वीटमध्ये जातो. मुक्ता मग त्याचा पाठलाग करत हळद लपत छपत तो नक्की काय करतोय, नताशा ऑलरेडी पोहोचली असेल का असे मनात 100 विचार करत त्याचा पाठलाग करायला लागते. लपून छपून हर्षवर्धनचा पाठलाग करताना आपण त्याला दिसणार नाही याची मुक्ता अचूक काळजी घेते. तोपर्यंत हर्षवर्धन ठरल्याप्रमाणे त्या स्वीटच्या दिशेने जातो. मुक्ता आता लपत छपत त्याच्या मागे जाते. हर्ष आत जातो, दार लावून घेतो. मुक्ता विचार करत असते, सगळं ठीक असू दे स्वामी, सगळं आता ठीक होऊ दे असं म्हणत स्वामींची प्रार्थना करत मुक्ता आता इकडे येते. तोपर्यंत इकडे आता हर्षवर्धन आतमध्ये येतो आणि आतमध्ये असलेल्या मिहिकाला पाहतो आणि भलताच खुश होतो आणि तो विचार करतो, मिहिका म्हणजे खरं तर हा स्वीट बुक केला होता तो मी आपल्या दोघांसाठीच हा स्वीट बुक केला होता. पण आज ना ही परत दिवस आलेला आहे, मी जे प्लॅन केलं होतं ते प्लॅन आता यशस्वी ठरणार आहे. असं म्हणत तो आता मिहिकाकडे एकटक पाहायला लागतो आणि आता तोपर्यंत मुक्ता तिकडे पोहोचते. मुक्ता विचार करते, नताशा ओके असेल ना, नक्की काय घडलं असेल असा विचार करत असताना आता नताशाचा मेसेज येतो, ऑल ओके. मग मुक्ताला चिंता वाटत नाही की नताशा ओके आहे ना. मग मुक्ता पुढचा प्लॅन करते आणि आता कोमलला कॉल करते. कोमलला कॉल करून मुक्ता सांगते, कोमल मी तुला सांगितलं होतं ना
की माझ्या आईच्या घरामध्ये सावनी आहे, तर आता तू एक काम करायचं आहे, तू तिकडे जायचं आणि माझ्या आईच्या घरातला टीव्ही चालू करायचा आहे असं म्हटल्यावर ते मग मात्र इकडे कोमल म्हणते, वहिनी सिरियसली टीव्ही चालू करायचंय? यावरती मुक्ता म्हणते, हो ग, सावनीच्या लग्नामध्ये सहभागी व्हायला नको म्हणून आई बाबा तिकडून गेलेत ना, म्हणून मला तुला हे काम सांगावं लागतंय, प्लीज करशील ना तू टीव्ही चालू? आणि एक अजून महत्वाची गोष्ट म्हणजे हा टीव्ही चालू करशील त्यावेळेला तिकडे ना सावनी असली पाहिजे, सावनी त्यावेळेला तिकडे येईल असं काळजी घे आणि टीव्ही चालू कर असं म्हटल्यावर ती कोमलला काही कळत नाही की नक्की मुक्ता वहिनीचं काय चाललंय, पण कोमल सांगते, हो वहिनी, तू जे म्हणशील ते करायला मी तयार आहे. मग मुक्ता दाराच्या बाहेर येऊन उभी राहते. काय चाललं असेल आतमध्ये? नताशाचा काही मेसेज नाही आणि नताशाला फोन लावते तर फोन लागत नाही. प्लॅन प्रमाणे नताशाने फोन बंद करून ठेवलेला असतो. मुक्ताला खूपच चिंता वाटते. तोपर्यंत इकडे आता सगळेजण हॉलमध्ये असतात, म्हणजे गोखल्यांच्या घरी असतात आणि तोपर्यंत सावनी आता काहीतरी उरकत असते. तर सावनीला मिहिका फोन करून आता मात्र म्हणजे इकडे कोमल फोन करून खाली बोलवून घेते. खाली आल्यावरती इकडे आता मुक्ताने सांगितल्याप्रमाणे कोमलने टीव्ही ऑन केलेला असतो. टीव्ही ऑन केल्यावरती टीव्हीवरती दिसलेलं दृश्य हे खूप भयंकर असतं. टीव्हीवरती दिसत असतं ते म्हणजे बेडवरती असलेला हर्षवर्धन आणि त्याच्या बाजूला असलेली मिहिका. इंद्राला तर 440 वोल्टचा झटका बसतो. मिहिका असं म्हणत ती धडकन उठते आणि आता सगळेच जण हे दृश्य बघून खूप भांबावून जातात. नक्की काय घडलंय? आणि तोपर्यंत सावनी पण येते आणि प्लॅन प्रमाणे सावनी पण हे सगळं पाहते. सावनीला सुद्धा जबरदस्त धक्काच बसतो. म्हणजे आता सगळ्यांच्या समोर हर्ष आणि मिहिका येतात. सावनीला रडूच कोसळतं. हर्ष मला चीट करतोय. आतापर्यंत तिचा कोणत्या गोष्टीवरती विश्वास नसतो, मुक्ता सांगते त्यावरती विश्वास नसतो, पण आज स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यावरती तिला विश्वास बसतो. इकडे तोपर्यंत इंद्रा हादरते. मिहिका म्हणजे आता होणारी मिहिरची बायको ही इकडे काय करते? आणि ह्या 6 फुटी बैलासोबत सगळ्यांना धक्का बसतो. धावत पळत गोखल्यांच्या घरातून निघून सगळेजण आता लग्नाच्या हॉलमध्ये यायला लागतात. मुक्ताला अजूनपर्यंत काहीच माहित नसतं, कारण तिने सीसीटीव्ही फुटेज पाहिलेलंच नसतं. त्यामुळे मुक्ता विचार करत असते, काय करू काय करू? नताशा कॉल नाही करत आहे, नताशा मेसेज नाही करत आहे, ती कोणत्या अडचणीत तर सापडली नसेल ना, काय करू असं विचार करत मुक्ता बाहेर उभी असते. तोपर्यंत तिकडे आता सागर येतो आणि काय चाललंय तुमचं? म्हणजे आम्ही खाली सगळेजण तुमची वाट पाहतोय आणि तुम्ही इथे काय करताय? इथे दाराबाहेर उभं राहून करताय काय? मला खरंच कळत नाहीये तुमचं काय चाललंय ते. यावरती मग मात्र मुक्ता विचार करते, नाही आत्ता तर मला सागरला सगळं खरं सांगावंच लागणार आहे. आणि मुक्ता म्हणते, मला माफ करा, म्हणजे ना मी तुमच्यापासून एक सत्य लपवलंय. आता सागर म्हणतो, आत्ता काय नवीन? यावरती मुक्ता सांगते, खरं सांगू का, तर ना मला त्या मुलीचा फोन आला होता. ती मुलगी माहिती आहे ना, आपण तिला हर्षवर्धनच्या घरी रंगेहात पकडलं होतं ते. मग ती म्हटली की इव्हेंट मॅनेजर आहे, तीच मुलगी, तिचा मला फोन आला, तिने डाव रचलाय, ती आणि हर्षवर्धन आत आहेत आणि हे सावनीला दाखवायचं आहे. यावरती आता सागर म्हणतो, तुम्ही का अडकता या सगळ्या लफड्यामध्ये? असं म्हणत दोघं जण दार उघडून धाडकन आत येतात. दोघंही दार उघडून आत येतात, पण समोरचं दृश्य बघून दोघांनाही 440 वोल्टचा झटका बसतो. मुक्ता तर हदरते, कारण तिला समोर नताशा असेल असं वाटलं होतं आणि ती पण या अवस्थेत नाही, तर हर्षवर्धनला पकडण्यासाठी सगळा प्लॅन असतो. नताशा सुद्धा या अवस्थेत असेल तिला वाटलं नसतं, पण नको त्या अवस्थेमध्ये नताशाच्या ऐवजी मिहिका आणि हर्षवर्धन दिसल्यावरती मुक्ताला काय बोलावं, काय करावं, हा काय प्लॅन आहे आणि कसा प्लॅन उलटला, हे प्रश्नांची उत्तरं काही सापडत नसतात. समोर असलेले हर्ष आणि आता मिहिका हे दोघं बघून मुक्ता हदरते, तिकडेच बसते. हर्षचा प्लॅन अचूक झालेला असतो. मग मात्र सागर येतो, तिथलं पाणी हर्षवर्धनच्या तोंडावरती जोराजोरात फेकतो आणि नालायक हर्ष उठ असं म्हणत हर्षला बेदम मार मार मारायला लागतो. तोपर्यंत इकडे मुक्ता मिहिकाच्या अंगावरती ओढणी टाकते. मिहिका मिहिका असं म्हणत मिहिकाला उठवण्याचा प्रयत्न करते. तोपर्यंत मुक्ता येते आणि हर्षला थडाथड थोबाडीत देते. नालायक हर्ष, काय केलंस तू हे सगळं? असं म्हणत हर्षला ती मारायला लागते आणि हर्ष पण आता कसलं तरी गुंगीचं औषध घेतल्यासारखं आपल्याला दिसत असतो. मुक्ता, आता हे काय घडलं? आपण तर हरलो, आपण इकडे नताशाला वाचवायला आलो, सावनीची डोळे उघडायला आलो, पण हे काय घडलं? मिहिकाचा असा बळी जाईल असं तिला वाटलेलं नसतं. तोपर्यंत मिहिर येतो. मिहिर समोरचं दृश्य बघतो. मिहिका आणि हर्षवर्धन तिकडे. हर्षवर्धन आता कपडे घालत असतो. मुक्ता मटकन खाली बसते. मिहिर येतो, हर्षला जोरात मारायला लागतो. सागर येतो,
हर्षला मारणाऱ्या मिहीरला थांबवतो. मिहीर थांब, मिहीर थांब असं म्हणायला लागतो. मिहीर ऐकायला नसतो तयार. त्याचा रागाचा पारा चढतो. मुक्ता डोक्याला हात लावून असते. काय घडलं, हे काय करायला गेलो असा विचार करत स्वतःलाच दोष देत असते. तोपर्यंत मिहीर मिहिकाकडे येतो. मिहिका उठ, मिहिका उठ असं म्हणत मिहिकाला उठवायला लागतो. पण मिहिकाने कोणतं तरी गुंगीचं औषध घेतले हे मिहीरच्या लक्षात येतं. मग मुक्ता येते आणि आता तिच्या अंगावरची ओढणी नीट करते आणि मिहीर तिला उचलतो आणि तिकडून घेऊन जातो. अजूनही मिहिकाला कसली शुद्ध नसते आणि पण हे सगळं सीसीटीव्ही फुटेजवरती दिसत असतं आणि सगळेच जण हे दृश्य पाहून आता मात्र खाली आलेले असतात. इकडे तोपर्यंत सागरने हर्षला बेदम मार मार देऊन त्याचा अगदी चोळामोळा केलेला असतो आणि आता खाली सगळेजण येतात. मिहिका आणि हर्षचं काय चाललंय हे कुणालाच काही कळत नसतं. तोपर्यंत सावनी आवाज देते, हर्ष, हर्ष खाली ये. सावनी हॉलवरती आलेली असते. हर्षवरती खूप चिडलेली असते. हर्षला पकडून आता मात्र सागर त्याला खाली आणतो. सागर त्याला जिन्यावरून खाली आणतो. सावनी रागारागात पाहत असते. हर्ष काय केलंस तू हे सगळं? यावरती हर्ष सांगत असतो, मला काहीच माहित नाहीये असं म्हणत हर्ष आता भोळेपणाचा आव आणतो. त्यावरती चिडलेली सावनी म्हणते, खरं खरं सांग हर्ष, काय चाललंय हे? तू मला चीट करतोयस असं म्हणत सावनी चिडते. यावरती हर्षवर्धन म्हणतो, काय चाललंय काय तुझं सावनी? मला कुणीतरी फसवून हे सगळं करतंय. सावनी म्हणते, मी सगळं सीसीटीव्ही फुटेज पाहिलेलं आहे. यावरती हर्ष म्हणतो, नाही, हा सगळा मला अडकवण्याचा प्लॅन आहे. तुझ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा आणि तुझ्या नवऱ्याच्या वाईफचा, तुझ्या एक्स नवऱ्याच्या वाईफचा, या दोघींनी मिळून मला या सगळ्यामध्ये अडकवलंय. हा मुक्ताचा आणि मिहिकाचा प्लॅन आहे. या दोघींनी तुझ्यासमोर असं दृश्य निर्माण केलंय ज्याच्यामुळे माझी बदनामी व्हावी आणि या सगळ्याचा आता मी बदला घेणार. ज्या लोकांचा माझ्यावरती विश्वास नाहीये ना त्या लोकांशी मला संबंध ठेवायचे नाहीयेत. मिहिका माझ्या प्रेमात होती आणि तिला मुक्ता मदत करत होती. ती माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. मी तिला दूर ढकललं. तिने मला काहीतरी कॉफीमध्ये मिक्स करून दिलं. यावरती आता मात्र मुक्ता चिडते. कानावरती हात ठेवत, बास करा हर्षवर्धन असं म्हणत ती आता ओरडायला लागते. हर्ष म्हणतो, आता मला हे लग्न करायचंच नाही. माझ्यावरती संशय घेणाऱ्या लोकांसोबत संबंध जोडणं मूर्खपणाचं काम मी आता करणार नाहीये. आपलं लग्न मोडलं आणि हे सगळं कुणी केलंय माहितीये का? हे सगळं मुक्ताने केलंय. मग मुक्ता साक्ष काढण्यासाठी नताशाला बोलवते आणि नताशा, जे काही खरं आहे ते सगळं सांग. नताशा म्हणते, हर्षवर्धन सरांची माझ्यावरती वाईट नजर आहे आणि ते माझ्या अब्रूवरती हात टाकणार आहेत हे सांगायला मला मुक्ताने सांगितलेलं. अचानकपणे नताशाने सगळा डाव पलटलेला असतो. मुक्ताला धक्काच बसतो. म्हणजे आपण या मूर्ख नताशाची मदत करायला आलो आणि ही मूर्खबाई आपल्यालाच अडकवते. आता मात्र इकडे सगळा धक्का बसलेला असतो मुक्ताला आणि मुक्ता या धक्क्यातून सावरेपर्यंत हर्षचा डाव यशस्वी झालेला असतो. आता हर्षने हा डाव का केलेला असतो? मिहीर मिहिकाचं लग्न मोडण्यासाठी आणि स्वतःचं लग्न मोडण्यासाठी. मग पुढची ऍक्शन काय असणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.